सर्वप्रथम मी पत्रकार दिनानिमित्त जे आपले खेडमधील सर्व पत्रकार बंधू आहेत यांना मी खेड JCIच्या वतीने या ठिकाणी प्रथम शुभेच्छा देतो. खेड JCI दरवर्षी पत्रकार दिन साजरा करत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला हा या ठिकाणी पत्रकार दिन साजरा प्रथम केलेला आहे. यानंतर आपण खेड JCI आयोजित JC फेस्टिवल 2025 याची देखील या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजन केलं होतं. या खेड JCI फेस्टिवलचं उद्घाटन 7 जानेवारी रोजी ST डेपो मैदान येथे आपले महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार माननीय श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर हा फेस्टिवल 6 दिवस चालणार आहे. या फेस्टिवलमध्ये बुधवारी आपण खेड JCIच्या वतीने लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया नाईट हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी गुरुवारी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे. तसंच शुक्रवारी मराठी सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी जे शाळेचे आहेत DKD शो असा एक होणार आहे. त्याच्यानंतर रविवारी या ठिकाणी रशियन फायर डान्स देखील चं आयोजन केलं. असे या 6 दिवस कार्यक्रम असतील. तसेच या फेस्टिवलच्या माध्यमातून आपण जे समाजातील जे काही गरजू विद्यार्थी तसेच महिला असतील किंवा गरजू होतकरू विद्यार्थी असतील यांच्यासाठी सामाजिक उपक्रम देखील या फेस्टिवलच्या माध्यमातून राबवणार आहोत. जो ST डेपो मैदान आहे त्याच्या बाजूच्या साईडला एक नगरपालिकेचं ग्राउंड आहे. या मैदानात आपण सुसज्ज असं पार्किंगची व्यवस्था केली आहे गाड्यांना, जेणेकरून कोणतीही गाडीला त्रास होणार नाही यासाठी आपण पार्किंगची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. आणि या ट्रॅफिक होऊ नये यासाठी खेड पोलीस स्टेशन यांच्या ट्रॅफिक पोलिसांची देखील आपण मदत घेणार आहोत. तसेच आपली प्रायव्हेट सिक्युरिटी असतील, आमची खेड JCIचे सर्व सभासद असतील, हे या ठिकाणी ट्रॅफिक होऊन नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असेल. प्रत्येकजण फेस्टिवलला जो आपल्या खेडमधील नागरिक येईल यांना मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून एक आवाहन करीन की खेड JCI ट्रॅफिकसाठी ट्रॅफिक रोखण्यासाठी हे खेड JCI जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहेत. मात्र खेड JCI करेल, पोलीस प्रशासन करेल, सिक्युरिटी करेल, त्याहीपेक्षा प्रत्येक नागरिकाने आम्हाला यासाठी सहकार्य करावं असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करेन. सर्व खेड तालुक्यातील पत्रकार बंधूंना मी खेड JCIच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. खेड JCI एक सामाजिक कार्यात असणारी अग्रगण्य संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष जे खेड मधील जे JCIचे कार्यक्रम असतात, मग फेस्टिवल असेल किंवा सामाजिकचे इतर काय कार्यक्रम असतील, हे संपूर्ण सर्व कार्यक्रम अगदी तळागाळापर्यंत आमचे जे पत्रकार बंधू पोचवत असतात. आणि तसंच पत्रकार बंधू हे कायम प्रवासात असतात किंवा इतर काय माहितीसाठी बाहेर जात असतात. आणि ह्यासाठी खेड JCIच्या वतीने आज आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून या सर्व पत्रकार बंधूंसाठी आम्ही एक रस्ता सुरक्षा कवच ही जी एक इन्शुरन्सची योजना आहे ही आम्ही या सर्व आपल्या खेड तालुक्यातील पत्रकारांना एक भेट म्हणून देत आहोत. धन्यवाद. काय आहे त्यामध्ये, कशी सुरक्षा असणार आहे ती? या सुरक्षेमध्ये जर ॲक्सिडेंटली जर समजा डेथ झाली तर त्याचं 5 लाखाचं कवर असणार आहे. तसंच जर ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये जर काय दुखापत झाली ह्याच्यासाठी देखील 5 लाखाचं या इन्शुरन्समध्ये कवर असणार आहे. तारीख आहे आणि आज पत्रकार दिन आहे. आपल्या सर्वांच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि दरवर्षी न चुकता आपला हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी सुरू ठेवतो आहे. त्याचं कारण एकच आहे की आपला असलेला स्नेह आणि आपले असलेले संपर्क हा कायम राहावा याचा मागचा हेतू आहे. आणि आपल्या कार्यातनं आम्हाला प्रेरणा मिळावी आमच्या संस्थेला हा याचा मागचा एक हेतू आहे. तर आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि कालच आपल्या पत्रकार संघाची बरोबर ना पत्रकार संघटनेच्या नूतन कार्यकारिणी निर्माण झालेली आहे. त्याचे अध्यक्ष दिवाकरजी प्रभू आहे आणि मला वाटतं सचिव शिरोडकर आपल्या दोघांचे अभिनंदन आहे. आणि सर्व या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी राजकीय नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. आपला अधिक वेळ न घेता मी संघटनेचे अध्यक्ष दिवाकरजी प्रभू यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करा.
जोरा वाढवा जोरा पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. आजच्या या दिवसाच्या निमित्तानं मी पतसंस्थेचे आमचे CEO वसंतजी पिंपळे यांना विनंती करतो की नूतन संघटनेचे अध्यक्ष दिवाकरजी प्रभू यांचा सत्कार आपण करावा आणि त्यांना भेटवस्तू या ठिकाणी द्यावी. अनुजी झाड पुढे घ्या. इथे जेवढे आहेत जेवढे दिसतात आणि माहिती सगळ्यांची नावं घेते तर वेळ जाईल. हे टाइमपास म्हणून मी बोलणार आहे तर आणि यांना जर की लगेच लोक राहून जातात पण आता खात्यात म्हटल्यावर ते जाणार नाही ती खात्री आहे मला. म्हणून मी 2 मिनिटं फक्त आज बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंती आणि दर्पणची सुद्धा वर्धापन दिवस आणि त्या कारणाने आपण इथे आज जमलोय. प्रत्येक माणसाला वेगळी रूप असतात. कोण घरी जो पती असतो तो बापच असतो, तो कोणाचा मुलगाही असतो, तो त्याच्या दुकानात वेळेला बसतो तेव्हा तो दुकानदार असतो, तो दुसऱ्या दुकानात होते तो ग्राहक असतो. प्रत्येक माणूस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेत जात असतो. आता हे सुद्धा हे जर बाहेर रस्त्यावर असतील तर ते राजकारणी असतात, समाजात प्रतिक्राम असेल तर ते समाजकारणी असतात आणि इथे असतील तर ते त्यांचे व्यावसायिक पतसंस्थे असतात तर ते त्या भूमिकेत असतात. आणि ही सगळी रूपं लिलया ज्याला जमतात तो यशस्वी पुरुष असतो. अर्थात प्रत्येक पुरुषाला तो पुरुषार्थ जमायलाच हवा. आपण जेव्हा इथे सत्कार घ्यायला येत असतो मुद्दाम आज आचार्यांची जयंती म्हणून सांगतो, आपण जेव्हा इथे माझ्या पत्रकार बांधवांना नक्की सांगेन त्यावेळेला आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या आजच्या दिवशी आपण आपला सन्मान घेतोय. तो त्यांनी चालवलेल्या ती जे पंढरीला जे त्यांनी पालखी नेले त्याच्या आपण वारकरी आहोत म्हणून नेतोय. आपण त्या पालखीशी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. आपण कुठलंही न्यूज करत असतो तेव्हा त्याला पूर्वीच्या काळात हा एक प्रबोधनाचं, मनोरंजनाचं आणि जनजागृतीचं माध्यम होतं. काही कालांतराने तो व्यवसाय झालाय पण त्या व्यवसायाला बाजारू स्वरूप केव्हा यायला लागतं ज्यावेळेला आम्ही आमच्या लेखणीशी, आमच्या व्यवसायाशी आणि आमच्या तत्वांशी तडजोड करत असतो आणि मग काहीही करून कुठल्याही म्हणजे अगदी न घडलेल्या फेक न्यूज असतात त्या करतो. आपल्याला हे भान असायला पाहिजे की आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वारसदार म्हणून जर जातो आणि त्यांच्या दिवशी आपण ज्यावेळेला इथे सत्कार घेतो त्यावेळेला माझे हात थरथरत नाहीये, मी खोटं लिहित नाहीये, मी खोटं बोलत नाहीये, मी कुठलीही वाईट कोणाचं तरी इमेज डॅमेज करायला आपण कुणाला तरी म्हणजे काहीतरी लाईन लिहितोय ते तर करत नाहीये ना. हे जर आपल्या मनात जर खात्री असेल तर आपले हात थरथरणार नाही आज आपला सन्मान घेताना, याची मला खात्री आहे. हे भान सगळ्यांना आहे, सगळे चांगले माझे मित्र आहेत पण आपण हे भान समाजात वावरताना, वृत्तांकन करताना सगळ्यांनी जपलं पाहिजे. जशी आपण अपेक्षा राजकारणी लोकांकडून, समाजकारणी लोकांकडून, समाजसेवी संस्थेकडून करतो की हे चांगलं नाहीये कुठल्याही गोष्टीत आणि आपण तेव्हा त्याच्यावरती आपण खूप जोरदार लिहित असतो त्यावेळेला ते आपल्याकडे आहे का याचं आपण भान ठेवलं पाहिजे. सुदैवाने आमच्याकडे ते आहे आणि ते पुन्हा जपतील. पुढच्या वर्षी हा सन्मान घेताना आपण त्याच इमानदारीने, निष्ठेने, व्यवसायाशी, लेखण्याशी आपण निष्ठेने राहिलो तर हा सन्मान घेताना आमचे हात कुठेही धजावणार नाहीत, थरथरणार नाहीत याची खात्री सगळ्यांच्या मनात आहे. ती बाळगावी. सगळ्यांना त्या कामासाठी शुभेच्छा. आणि असं जर केलं तरच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली, आदरांजली मिळेल असं माझं व्यक्तिगत, मी आत्ता इथे पत्रकार म्हणून बोलताना मत व्यक्त करतो. धन्यवाद.
व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, विद्यार्थी मित्र आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजचा दिवस जर बघितला तर आपण कोण आहोत हे सांगण्याच्या अगोदर त्यांनी जिथं बोलता येत नव्हतं की जे काही मांडण्यासाठी, प्रकरण मांडण्यासाठी ज्यांची गरज असते ते जर कोण असतील तर पत्रकार. आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं, मग चांगलं असेल वाईट असेल जे काय असेल ते लोकांपर्यंत पोहोचवणं, हे जर काम कोण जर करत असेल, आणि ते सुद्धा आता जसं प्रभू सरांनी सांगितलं, प्रभू सर आणि मी एकाच गावात पूर्वी राहत होतो आणि त्यावेळेस खूप प्रभू सरांच्या दृष्टिकोनातून खूप लहान होतो, आणि तरीही जर बघितलं तर सर्व ह्या पत्रकारांनी ज्या वेळेस मी ही संस्था स्थापन केली तेव्हा पहिल्यांदाच सर्वांना एकत्र बोलवून आम्ही त्यांच्याकडे आमचं एक निवेदन मांडलेलं होतं की आपल्याला एक संस्था चालू करायची आहे आणि आपल्याला शैक्षणिक संस्थेमध्ये एक भरारी घ्यायची. ह्याच्या अगोदर सुद्धा जेव्हा व्यवसाय चालू करण्याचं मी ठरवलं त्यावेळेस सुद्धा आज जे सर्व दिसतंय लोकांपर्यंत आपण ज्या पोचलोय ते ह्या सर्व उपस्थित असलेल्या पत्रकार बंधूंनी आम्हाला मोठी केलेली आहे. आम्ही मोठे होऊ शकत नाही, कारण आमचा जर विस्तार जर बघितलं तर तिथपुरताच असतो. पण आज खेडमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवे संपूर्ण कोकणामध्ये जर समर्थ कृपा विश्वचं नाव जर कोणी पोचवलं असेल तर माझ्या पत्रकार बंधूंनी पोचवलंय. तेव्हा त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही, फेडू शकत नाही असं आहे. मला बोलता येत नाही तरी आग्रहास्तव 2 शब्द बोललेलो आहे. जर चुकलं काय असेल तर माफ करा. पण आतापर्यंत जसं सहकार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत जेवढी प्रगती तुमच्यामुळे जर बघितलं झालेलं आहे याच्या पुढेही तुम्ही कराल याची मला खात्री आहे. तुमचं प्रेम आमच्यावरती नक्कीच आहे. कारण जर बघितलं आजपर्यंत सकाळी उठल्याच्या नंतर जर बातम्या जर बघितलं, पेपर बघितल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी 1 तरी बातमी 2 तरी बातमी येतच असतात. म्हणजे आमच्यावरती तुमचं प्रेम किती आहे हे सांगायची काही गरज नाही. आणि अखंड तुम्ही आमच्यासाठी झटत आहात. आम्हाला मोठं करण्यासाठी आज जर बघितलं खेडमध्ये खरंच संस्था म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धा चालू आहेत आणि त्या स्पर्धांमध्ये आम्हाला पुढे नेण्याचं काम आज पत्रकार बंधू करत आहेत. त्यांचे मी खरंच त्याचे आभारी आहे. धन्यवाद.